त्यावेळेस खामगावमध्ये आमचं LLBचं शिक्षणसुद्धा नव्हतं. आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या मामा आणि मामींना देईल. रावणधन म्हणजे काय की ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तींचं आपण त्याच्यामध्ये दहन करतो. तर ती 498A क्रुएल्टी टुवर्ड्स वाईफ अशी मला केस मिळाली आणि त्यामध्ये त्याला अटक झाली. समाजसेवा ही आपण घर बसल्या आणि कोणीही करू शकतं. परिवर्तन यायला खूप काळ लोटावा लागतो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्कार, मी जया महाजन. आजच्या आपल्या या भागामध्ये एका अशा सखीला मी घेऊन आली आहे जिची जिद्द आणि चिकाटी आणि मन तिचं एका कल्पवृक्षासारखं विशाल आहे. पण काही अडचणी आणि परिस्थितीमुळे त्या कल्पवृक्षाचं ना एका बोन्सायमध्ये रूपांतर झालेलं आहे असं मला तरी जाणवलं आहे आजच्या तिच्या प्रवासावरून. तर मी तिची ओळख करून देते. तिचं नाव आहे सोनाली संदीप बोबडे. नमस्कार. हां, आणि BCom झालं आहे आणि LLB झालं आहे तिचं. तर सोनाली, नमस्कार. तुझं या आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि तुझी थोडीशी मला माझ्या सख्यांना, माझ्या व्ह्युअर्सला तुझी ओळख करून देशील? नमस्कार, मी सोनाली संदीप बोबडे. सर्वप्रथम आपल्याला नवरात्री उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण या पॉडकास्टची सुरुवात ही एका श्लोकाने करू. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव सर्वविद्याप्रदा भव. नमस्कार, मी सोनाली. माझं शिक्षण खामगाव येथे झालं आहे आणि मी BCom LLB केलेलं आहे. त्यावेळेस खामगावमध्ये आमचं LLBचं शिक्षणसुद्धा नव्हतं. त्यावेळेस मी अकोला जिजामाता जे कॉलेज आहे तिथे जाऊन लॉ माझं पूर्ण केलं आणि खामगाव कोर्टमध्ये मी प्रॅक्टिस केलेली. शिवाय त्यासोबतच शेळके लॉ कॉलेजमध्ये मी 1 वर्ष लेक्चररशिपसुद्धा केलेली आहे. आणि खामगाव येथे माझा आजोळ आहे. माझी आई, मी 5वीत असतानाच तिचं निधन झालं. सो माझं पूर्ण शिक्षण माझ्या मामा मामींकडे झालं आहे. आणि आज मी जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या मामा आणि मामींना देईल. आणि माझ्या मामीनी माझे कधीच म्हणजे आईची उणीव कधीच मला भासू दिली नाही. आणि किंबहुना आजकालच्या जे मी सगळ्या गृहिणी किंवा म्हणजे आजूबाजूच्या काकू किंवा अजून पाहते समाजातले काही प्रौढ व्यक्तिमत्व, पण त्यापेक्षा माझी मामी जी आहे ती एकदम वेगळी आहे. ती मॉडर्न तर आहेच, पण तिचा भूगोल खूप पक्का आहे. तिने म्हणजे जवळजवळ 70-75 वर्षाची असताना एकटीने अमेरिकेचा प्रवास केला होता. ज्यावेळेस आज ती 85 वर्षाची आहे, पण तरीही तिला मेडिकल सायन्समधलं येतं. रांगोळीमध्ये ती खूप म्हणजे प्रवीण आहे. आणि तिच्या सहवासात मी वाढल्यामुळे जे काही तिचे संस्कार आहेत किंवा जे काही तिच्यामध्ये कलागुण आहेत ते थोडेफार जोपासण्याचा मी प्रयत्न केला आणि पुढे माझा म्हणजे प्रवास सुरू ठेवला. छान छान. तर आपण जेव्हा बॅक कॅमेरा बोलत होतो आणि मला जेवढी तुझी हिस्ट्री माहिती आहे, तर तू जे समाजकार्य करतेस त्याचं श्रेय किंवा तुला ती प्रेरणा कुठून मिळाली आहे? समाजकार्य, मला पहिला प्रश्न हा म्हणजे विचारावासा वाटतो की समाज म्हणजे काय एक्झॅक्टली. समाज म्हणजे सगळ्यांच्या संकल्पना वेगळ्या आहे की आपण समाजकार्य म्हणतो, पण ते ॲक्च्युली मी त्याला समाजकार्य म्हणणार नाही. समाज म्हणजे काय की आपण सगळेजण एकत्रित राहतो, त्याला आपण समाज म्हणतो. आणि मी यासाठी नाही म्हणत की समाज म्हटला की आपण खूप बंधनात राहतो, की आपल्या पोराबाळांना नेहमी सांगतो की लवकर उठ,
नाही तर समाज काय म्हणेल किंवा आजूबाजूचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, नाही समाज काय म्हणेल. हां, समाज काय म्हणेल किंवा आपल्या समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कशी असावी याचा आपण एक आराखडा आखून ठेवलेला असतो. तर माझ्यासाठी तो समाज म्हणून नाही आहे, मी राष्ट्र म्हणून बघते की आपल्या राष्ट्राला आपण काय देणे लागतो किंवा आणि समाजकार्य मला नाही वाटत की कोणी असं समाजकार्य करत असावं. म्हणजे ज्या गोष्टी सहज आपल्यासमोर येतात त्या आपण करत जातो. तर ते असा विचार ठेवून नाही करत की आपण काहीतरी वेगळं करतो किंवा समाजकार्य म्हणून नाही करत, तर ते अगदी सहज करतो. बरोबर. आणि तुझ्यातला हाच गुण मला खूप आवडतो, कारण आज आपण दोघी ना खूप विरुद्ध व्यक्ती असं समोरासमोर बसलोय. माझं आयुष्य बघशील तर माझं फक्त घर, संसार, माझी मुलं, माझा नवरा आणि आजूबाजूची 4 लोक आणि माझे नातेवाईक एवढंच आहे. पण तुझं तसं नाही आहे. तुझी प्रायोरिटी जरी तुझं कुटुंब आहे, पण तू सर्वांना घेऊन सोबत चालतेस आणि ते मला म्हणजे तुझ्यापासून मला खूप प्रेरणा मिळते. आणि तू एक संस्था पण ओपन केली आहेस, त्याचं नाव आपल्याला ऋग्वेद सांस्कृतिक मंडळ, कला मंडळ. त्याची तू अध्यक्ष आहेस. तू खूप वेगवेगळे उपक्रम राबवत असते, त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं जरा सांगशील? ऋग्वेद सांस्कृतिक कला मंडळ ही आपण 2 वर्षापूर्वी रजिस्टर संस्था आहे ही आपली, आणि या अनुषंगाने आपण विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्ये कलागुणांना तर आपण वाव देतोच, पण जे राष्ट्राला प्रेरित आहे किंवा जसं देशाला किंवा आपल्या राज्याला अनुषंगाने वृक्षारोपण झालं, आरोग्य शिबिर, इवन आपण ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, ज्या एरियामध्ये राहतो, त्यांचेसुद्धा आपण देणे लागतो. सो आपण या संस्थेमार्फत छोटे छोटे उपक्रम राबवत असतो. ही संस्था अगदी नव्याने आपण त्याचं वृक्षारोपण केलं आहे आणि इच्छा खूप आहे की हे वृक्ष वटवृक्षासारखं मोठं आणि हे व्हावं. तर सध्या आता आपण गणपती उत्सव, वृक्षारोपण असे छोटे छोटे कार्यक्रम घेतो या संस्थेअंतर्गत. आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे आपण जो दसऱ्याचा रावण दहनाचा जो कार्यक्रम आहे, तो रावण दहनाचा म्हणजे सीमोल्लंघनाचा कार्यक्रम जो आपल्या ऋतू मारुती मंदिरासमोर होतो, तो आपण गेल्या 6 वर्षापासून तो राबवत आलेलो आहोत. तर तो सर्वप्रथम आपण राबवलेला सगळ्यात पहिला उपक्रम हा सीमोल्लंघनाचा. अच्छा, बरं. मी तुला मग अशी म्हटल्याप्रमाणे की तू समाजसेवा करते, पण तू त्याला नाही म्हणतेस की मी समाजसेवा करत नाही, सॉरी. पण माझ्या दृष्टीने ती समाजसेवा आहे. तर तू त्याच्याकडे कशी वळली? म्हणजे एखादी प्रसंग तुझ्या आयुष्यात असा घडला की तुला हे करावंसं वाटलं, किंवा तुला एखादी काय अनुभव आहे का त्याच्याबद्दल की तू आम्हाला सांगू शकशील? अजिबात नाही. मला अजूनही समाजसेवा हा कन्सेप्ट माझा क्लिअरच नाही आहे. तुला असं वाटतं की मी म्हणजे समाजसेवा करते आहे, पण नाही. आता मी जे करते ते माझ्या मैत्रिणी असतात, माझे जवळपासचे असतात, त्यांना मदत करणं म्हणजे समाजसेवा हे मला म्हणजे मैत्रिणी अशा नाही. कारण माझ्या बघण्यात तरी असं आलं ना की तू बऱ्याच जणांना मदत पण करतेस आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये तू धावून जातेस. ते तू नाकारू शकत नाहीस. मग तू त्याला समाजसेवा नाही म्हणत, हे तुझं मोठेपण आहे. नाही पण अडचणीत असलेल्या लोकांना मदत करावी म्हणजे मी नाही सांगू शकत हे, पण मी थांबू शकत नाही. कोणी म्हणजे सपोज आता एक उदाहरण देऊ इच्छिते की रस्त्यावर कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, आपल्याला दिसते आहे, तर त्यावेळेस स्त्री असो वा पुरुष असो, तर मी थांबणार नाही. मी दुर्लक्ष न करता मी धावून जाईल, भरलंही माझ्या ओळखीचा असो नसो. तर त्याला मी असं म्हणणार नाही की मी एक समाज, आणि ते कसं माझ्यात आलं हे नाही सांगू शकणार. की ते प्रत्येकालाच मला असं वाटतं आतून एक इन्स्टिंक्ट म्हणू शकतो त्याला, की एक धडपड असते ती की कोणाला म्हणजे दुःखात मी बघू नाही शकत कोणाला. सो माझ्या परीने मी मदत करायचा प्रयत्न करते. तर तुझा जो स्वभाव आहे सोनाली, आता मला तर खूप अनुभव आहे, कारण आपण अगदी जवळ आहोत राहायला, आणि त्याचा मला बरेच वेळा फायदाही होतो. कारण तुझा स्वभाव असं नाही आहे की हो छान छान, नाही ठीक असं नाही आहे. जे आहे तू स्पष्ट बोलतेस,
म्हणजे छान असेल तर तू तेवढंच भरभरून कौतुक करतेस ना, तेवढं जर तुला एखादी गोष्ट आवडली नाही तर तू त्याचा विरोध पण करते आणि सांगते की नाही इथे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. आणि तो स्वभाव मला खूप तुझा आवडतो. आणि त्याच्यामुळे एक प्रामाणिक रिव्ह्यू आम्हाला मिळतो. आणि आपलं काय चुकतंय काय हे आपण तेवढी ना समोरच्याला समजून घेण्याची ती तेवढी असायला पाहिजे की तू जेव्हा विरोध करते तो त्यांच्या चांगल्यासाठी असतो. हे बऱ्याच लोकांना कळत नाही. मग हा जो प्रभाव आहे तो तुझ्यावर कसा आला? तुला म्हणजे लहानपणापासूनच तुझा असं स्वभाव आहे की काय तुझ्या आयुष्यातून तुला काय आम्हाला सांग. हो, हा तुझा मोठेपणा आहे की माझा स्पष्ट वक्तेपणा तुला आवडतो. पण बरेच जणांना तो नाही रुचत किंवा प्रत्येकाला असं वाटत असतं. आणि मला म्हणजे इथे ठीक आहे, सगळ्यांमध्ये क्वालिटीज असतात. कोणी कुठल्या विषयामध्ये पारंगत असतं, कोणी कुठल्या विषयामध्ये पारंगत असतं. आणि त्यांना म्हणजे मला पण असं वाटतं की मी म्हणजे खूप ग्रेट किंवा स्वतःला प्रत्येकाला असं वाटत असतं की नाही मला जी कला येते की ती उत्तमच आहे. परंतु जोपर्यंत समोरचा सांगत नाही, तुम्हाला करेक्ट करत नाही, तोपर्यंत तुमच्या चुका तुम्हाला कळत नाही. आणि मला पण खूप आवडतं की जर माझ्यामध्ये काही जर चूक असेल तर ते हायलाईट व्हावं आणि ती म्हणजे ते मी करेक्ट करावं. हे मला स्वतःला खूप आवडतं. त्यामुळेच मी समोरच्यालाही त्याच दृष्टिकोनातून बघते की जर कोणी चुकत असेल तर करेक्ट करायचा प्रयत्न करते. अर्थात डोंट बी जजमेंटल असं म्हटलं जातं की जजमेंटल आपण व्हायला नको आणि आपण कोण आहात त्यांना करेक्ट करणारं. पण तरीही जर खूप जवळची मैत्रीण आहे किंवा अजून कोणी आहे किंवा कोणी असं म्हणजे मैत्रीण म्हणूनच नाही, पण एक छोटंसं उदाहरण इथे देऊ इच्छिते की मी एकदा दूध घ्यायला म्हणून डेली नीड्सच्या याच्यामध्ये गेली होती आणि अगदी 11वी-12वीतला मुलगा होता आणि तो तिथे सिगरेट मागत होता. तर ते मला म्हणजे आणि आजकालची पिढी ही खूप म्हणजे असं त्यांना कोणी बोललेलं वगैरे रुचत नाही किंवा मग ते थोडंसं ॲग्रेशनमध्ये सुद्धा येतात. पण तरीही मला ते बघवलं गेलं नाही आणि मी त्याला विचारलं की बाबा तुझं वय काय रे? आणि दादा आपला हा जो म्हणजे देश आहे किंवा आपलं राष्ट्र जे आहे ते हिंदू धर्म म्हणजे हिंदू राष्ट्र आहे आणि यामध्ये स्वामी विवेकानंद सावरकरांसारखे होऊन गेलेले लोक आणि तिथे तुम्ही म्हणजे या वयामध्ये सिगरेट आणि म्हणजे या व्यसनाधीन होतात. तर तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्या आईला किंवा बहिणीला ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यांना कळेल तर त्यांच्यासाठी हा किती मोठा धक्का असेल की आपला मुलगा म्हणजे जेमतेम 11वी-मधला आणि तो सिगरेटच्या म्हणजे व्यसनामध्ये अडकतो आहे किंवा विळख्यात येतो आहे. तर अशा वेळेस मला राहवल्या जात नाही आणि मी त्या मुलाला टोकलं आणि त्यांनी माझा अपमान नाही केला किंवा म्हणजे उलट उत्तर नाही दिलं, परंतु त्याने ती घेतली आणि तो तिथून निघून गेला. म्हणजे काही न बोलता तो निघून गेला. तर असं मला म्हणजे थोडक्यात असे अनुभव येतात. आणि असं मला आतून जिथे असं वाटतं की आपण इथे बोलायला हवं किंवा इथे आपण क्रॉस करायला हवं किंवा इथे आपला आवाज उठला गेला पाहिजे, अशा ठिकाणी मग मी निश्चितच बोलते. बरोबर. आता मला जे सांगितलं की तू त्या मुलाला बोललीस, बरोबर, तसंच एखाद्या समाजामध्ये म्हण किंवा तू आपल्या संस्थेमधून तुला एखादी असे काही काम केलंयस तू की त्यातून तुला समाधान मिळालंय? हो, निश्चितच. एक म्हणजे ना मी श्वास फाउंडेशनची सुद्धा मेंबर आहे. त्यामध्ये काही डॉक्टर्स म्हणजे डॉक्टर्सचीच टीम आहे आणि त्या डॉक्टर्समध्ये मी एक वकील आहे. सो आपण आपला एक डॉक्युमेंटरी सुद्धा आहे की आजकालचा गंभीर समस्या जी आहे व्यसनाधीनता मुलांची. तर कल्याण ईस्टमधले काही डॉक्टर आहेत, तर त्यांनी ते नोटीस केलं की बरीचशी मुलं ड्रग्स करत आहेत आणि त्यांच्याकडे पेशंट आलेत ते की जे म्हणजे क्युअर होण्यापलीकडले होते.
इतकं म्हणजे त्यांनी नशा करून चुकले होते आणि त्यांच्या पेरेंट्सनी मग काउन्सिलिंगसाठी वगैरे त्यांना आणलं होतं. तर त्यातून प्रेरित होऊन काही डॉक्टर्सनी ही संस्था श्वास फाउंडेशन उभारली आणि त्या म्हणजे जे काही पेशंट आहे आपण त्यांची आयडेंटिटी हाईड करतो, पण म्हणजे एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. आणि असे आम्ही कोविडच्या आधी बरेच म्हणजे महाविद्यालय म्हणा किंवा आता नारायणा जी स्कूल आहे त्याच्यामध्ये पण आम्ही हा प्रोग्राम म्हणजे हा उपक्रम राबवला होता. सो मला ते छान वाटतं. म्हणजे तो एक माझ्या म्हणजे आयुष्यातला ध्येय म्हणा किंवा उद्दिष्ट म्हणा की मला खूप असं वाटतं की आजकालच्या तरुण पिढीनी या सगळ्याच्या आहारी जाण्यापेक्षा एक छान बळकट राष्ट्र बनायला जर मजबूत म्हणजे पाठिंबा दिला तर ते निश्चितच आपल्या राष्ट्राची पण प्रगती होईल आणि राज्याची पण. सोनाली, तुझा अनुभव तू तर शेअर केलास. सांगताना जेवढं आम्हाला सरळ वाटलं तेवढं ते नक्कीच सरळ नसणार आहे. निश्चितच नाही. बरोबर. तर त्यात तुला काही अडथळे वगैरे येतात का जेव्हा तू असं काहीतरी करायला जातेस? तर तुला अनुभव पण येत असतील त्याच्यामध्ये विरोध होतोय तुला, असं कधी काही झालंय? नाही, म्हणजे प्रथमदर्शनी विरोध करत नाहीत लोक, पण मागून जे काही करतात म्हणजे आपल्या समाजाची नाही म्हणू किंवा प्रत्येक व्यक्तीची अशी एक वृत्ती असते, मेंटॅलिटी असते की समोर जाणारा म्हणा किंवा कोणी चांगलं काम करणारा व्यक्ती असेल तर त्याला जे लेग कसं पूल करायचे, त्याला कसं मागे खेचायचा, असे प्रयत्न म्हणजे होत असतात. पण आपण आपल्या म्हणजे ध्येयावर जर पक्क आणि खंबीर राहिलो तर आपण निश्चितच त्याच्यावर मात करू शकतो. त्यांचं पण स्वतः नुकसान करून घेत आहेत. तुमचं नेतृत्व कोणीतरी करतंय, तुम्हाला कोणीतरी पुढे घेऊन जातंय आणि तुम्ही त्यालाच जर मागे खेचतायत तर मग ते त्यांचंच कुठेतरी नुकसान होतंय. पण हे त्या नाही कळत. नाही, आपण कोणाला जबरदस्ती किंवा आपण कोणावर बंधनं नाही टाकू शकत. हे आपल्याला आपल्या मनालाच समजावून द्यायचं आहे की हां ठीक आहे, कोणी आपलं वाईट करतंय ठीक आहे, पण एक असतं की निश्चितच त्यांना त्याची काही दिवसांनी म्हणा किंवा काही वर्षांनी म्हणा त्याची प्रचिती येते. आणि चांगला जो असतो ना, चांगली व्यक्ती, त्याचे थोडे उशिरा जरी रिझल्ट मिळाले तरी ते रिझल्ट मिळतच असतात. आणि किंबहुना रिझल्टपेक्षा ना जास्ती एक आत्मसंतुष्टी किंवा आपल्याला माहिती असतं की आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आहे किंवा आपण कोणाला मागे खेचत नाही आहे किंवा आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे. निश्चितच ते आपण नाही बदलू शकत. सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे. अगदीच. आता तुझी जी संस्था आहे, आपली म्हणूयात, आपली जी संस्था आहे, तर ती संस्था जे तू उपक्रम राबवतेस तर त्यामध्ये काही निधी अभावी काय असे तुझं राहिलं की नाही बाबा निधी नाहीये किंवा जे साधन सामुग्री पाहिजे ती नाहीये, त्याच्यामुळे तुझे काही कार्य अपूर्ण राहिलेत, असं कधी झालंय? नाही, ॲक्च्युली काय आहे ना, आपण निधी अभावी कुठलेच कार्य थांबवले नाही आहेत. म्हणजे आपली जी संस्था आहे अजून म्हणजे डोनेशन किंवा अजून कोणाकडनं आपण काही असं घेतलेलं नाही आहे. सध्या जे आपल्या संस्थेचे सेक्रेटरी आहेत अनिरुद्ध मेंढकी सर आणि माझे मिस्टर, माझा नवरा संदीप बोबडे हे कोषाध्यक्ष आहेत, ट्रेझरर. तर ते दोघंच समन्वयाने खर्च डिव्हाइड करून घेतात. आणि आपण आता जो मोठा कार्यक्रम करतो जसं रावणधनाचा वगैरे, तर त्याला आपल्याला स्पॉन्सरशिप मिळते. सो त्या स्पॉन्सरशिपमधून जेवढा निधी आपण उभारू शकतो किंवा मिळतो तर तो आपण सत्कारणी लावतोच. पण जर त्याच्यामध्ये जर काही थोडंफार कमी जास्त होत असेल तर हे दोघं जण अगदी मोठ्या मनाने, आणि म्हणजे इथे विशेष म्हणजे मला सांगायचं की असं नाही आहे की खूप धनाढ्य आहेत किंवा खूप म्हणजे काहीतरी बॅकअप आहे.
नसूनही म्हणजे हिमतीवर एवढी मोठी संस्था आणि एवढा मोठा कार्यक्रम देणं निश्चितच म्हणजे सर्व अभिमानास्पद आहे. कारण सर्वप्रथम आपण जेव्हा कोविडमध्ये आपण रावणदानाची सुरुवात केली. एक अभिमानाची गोष्ट अजून अशी की कल्याणमध्ये कुठेच नाहीये, आपल्या इथेच सर्वप्रथम रावणदानाची सुरुवात झालेली आहे आणि खूप लांबून लोक आपले ते बघायला येतात. खरंच खूप छान वाटतं की आपल्या एरियात कुठेतरी असं होतंय म्हटल्यावर. आणि याचं सर्व संस्था काहीतरी करतीये. बरोबर, खरंय. याचं सगळं श्रेय मी माझ्या नवऱ्याला देईल. कारण ही संकल्पना माझ्या नवऱ्याची होती की आपण म्हणजे गरबा, नवरात्री उत्सव ह्या सगळ्याकडे म्हणजे सगळ्या ठिकाणीच आपण बघतो. आणि म्हणजे बेसिकली तो नागपूरचा असल्या कारणाने नागपूर किंवा विदर्भामध्ये रावणदहन हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे केलं जातं. आमच्या म्हणजे खामगावला तर एक रावण टेकडी म्हणून आहे. तर तिथे दरवर्षी रावणाचं म्हणजे रावण म्हणजे काय, म्हणजे रावणाचा बरेच जणांना आक्षेप असतो की रावण दहन तुम्ही कसं करता. काही लोक रावणाला म्हणजे हे मानतात, देव मानतात. हो, निश्चितच रावण हा खूप म्हणजे विद्वान आणि होता, हुशार होता. पण रावण दहन म्हणजे काय की ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तींचं आपण त्याच्यामध्ये दहन करतो. असं नाही की म्हणजे रावण दरवर्षी म्हणजे जाळतो किंवा पेटवतो, असं नाही आहे. ज्या वृत्ती आहेत, वाईट वृत्ती आहेत समाजामधल्या किंवा ज्यामधल्या, तर त्या वृत्तींचं दहन म्हणजे रावण सीमोल्लंघन. तर असं म्हणजे कोविडमध्ये छोट्या प्रमाणात आपण सुरू केलं, पण त्याला खूप प्रतिसाद म्हणजे सगळ्यांसाठी ते कुतूहलही होतं की मग थोडं म्हणजे काही वर्षांनी मग आपण आपले जे म्हणजे काही जुन्या चालीरीती आहेत किंवा जुने नृत्य आहेत तर ते मागे पडत गेले होते की बरेच जणांना माहिती नाही. तर मग एका वर्षी आपण लेझिम नृत्य ठेवलं, दुसऱ्या वर्षी आपण टाळ नृत्य ठेवलं, तिसऱ्या वर्षी आपण गोंधळ ठेवला, देवीचा गोंधळ. आणि यावर्षी पण एक खूप छान कार्यक्रम तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणार आहोत. सो ती उत्कंठा तशीच राहावी म्हणून मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही. आणि समथिंग डिफरंट तुम्हाला नक्कीच या दसऱ्याला सुद्धा बघायला मिळेल. आम्ही वाट बघतोय. सोनाली, आता आपण एवढं बोलतोय या विषयांवर, पण तुझा जो मेन तुझं जे शिक्षण आहे तो टॉपिक मागे राहिलाय, तर त्याबद्दल मला थोडंसं काहीतरी सांग ना. अच्छा, की तुझं शिक्षण झालेलं आहे, LLB तू केलेलं आहे, तर मग तू प्रॅक्टिस का नाही केली कंटिन्यू पुढे? ॲक्च्युली म्हणजे माझं लग्न झालं ना त्यावेळेस सुद्धा माझ्याजवळ 25 केसेस होत्या. आणि मी म्हणजे मला सांगावंसं वाटेल इथे की म्हणजे मला पदवी मिळाली, म्हणजे आम्हाला एक हे मिळतं प्रॅक्टिसिंगचं सर्टिफिकेट, म्हणजे सनद म्हणतात त्याला. सनद मिळाली आणि मला माझी इंडिव्हिज्युअल एक इंडिपेंडंट केस मिळाली. ती म्हणजे नॉन बेलेबल वॉरंट कॅन्सल करायचं होतं. 498A क्रुएल्टी टुवर्ड्स वाईफ, म्हणजे जे कोणी आपल्या बायकोला मारतात किंवा काही मिसबिहेव करतात तर बायको त्याच्या विरुद्ध जी भांडवीचे कलम नोंदवते, तर ती 498A क्रुएल्टी टुवर्ड्स वाईफ अशी मला केस मिळाली. आणि त्यामध्ये त्याला अटक झाली, म्हणजे तो बरेच वर्ष अटेंड झाला नाही. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट नॉन बेलेबल वॉरंट निघालं आणि त्याला पकडलं गेलं. तर ते वॉरंट कॅन्सल करायची म्हणजे हे मला मिळालं. आणि त्यावेळेस मी खामगाव कोर्टमध्ये मला त्या जजचं म्हणजे जे होते सर, त्यांचं अजूनही JMFC सोनटक्के सर म्हणून होते, त्यांचं म्हणजे विशेष सांगावं वाटतं की बरेच वेळा काय होतं की प्रॅक्टिस करताना सिनियर ज्युनियरला उभं करून देतात, काहीही केसचा फीडबॅक न देता. आणि सिनियरला असं वाटतं की नाही ज्युनियर आहे, म्हणजे जज वगैरे लोकांना असं वाटतं की पहिली केस आहे आणि पहिल्यांदा उभा आहे, सो ते ग्रांट करून देतात. तर अशी प्रॅक्टिस खूप चालते. परंतु ती म्हणजे त्या सरांना ज्यावेळेस लक्षात आलं, मी एक्सप्लेन केलं त्यावेळेस लक्षात आलं की ही फुल्ली प्रिपेअर होऊन किंवा अभ्यास करून आलेली आहे. तर त्यावेळेस त्यांनी मला खूप क्रॉस क्वेश्चन केलेत आणि पूर्ण म्हणजे की मला त्या केसबद्दल पूर्ण माहिती आहे की नाही.
आणि पूर्ण म्हणजे एक जसं एक सर किंवा एक शिक्षक एका विद्यार्थ्याची परीक्षा घेतात ना, तोंडी परीक्षा, तसं त्यांनी माझी तोंडी परीक्षा घेतली. आणि मग नंतर जजमेंट दिलं आणि नॉन बेलेबल वॉरंट ते कॅन्सल झालं आणि तो ॲक्विट झाला, जो आरोपी होता तो. त्यानंतर त्यांनी मला म्हणजे त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं आणि मला खूप ॲप्रिशिएट केलं, म्हणजे ताई तुमची खरंच पहिली केस आहे का ही, आणि खूप शुभेच्छा दिल्या. शिवाय त्यांनी ना अंडर ट्रायल, म्हणजे बरेचसे असे असतात कैदी की त्यांच्याजवळ वकील नसतात आणि ते केस लढू नाही शकत, असे बरेचसे, म्हणजे तुम्ही लढाल का त्यांच्या बाजूनी असं विचारणा करून बऱ्याचशा केसेस पण हे केल्या होत्या, हँडओव्हर केल्या होत्या. आणि त्यानंतर अजून एक केस म्हणजे एक मर्डरची केस पण माझ्या सिनियरची होती, पण त्यामध्ये पण मी काम केलं. त्यानंतर माझं लग्न झालं तेव्हा आम्ही 2 ते 3 महिन्यासाठीच अंधेरी येथे होतो, मुंबई. त्यानंतर आम्ही गोव्याला शिफ्ट झालो. सनद ही जी असते की मुंबई आणि गोव्याची जरी होती माझी, तरीही लँग्वेज बॅरियर हा एक जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो हे, कारण गोव्यामध्ये गोवन भाषा म्हणजे चालली जाते किंवा ती भाषा तिथे प्रचलित आहे. सो जर तुम्हाला कोर्टमध्ये हे करायचं आहे किंवा क्लायंटसोबत इंटरॅक्शन करायचं आहे, बोलायचं आहे, तर तिथली लोकल लँग्वेज येणं खूप गरजेचं होतं. शिवाय अगदी सुरुवातीला आमच्याजवळ व्हेकल नव्हते, तर जेव्हा नवरा माझा ऑफिसमध्ये जायचा, सो मला कन्व्हेन्स पण तिथे इझिली अवेलेबल नाही आहे गोव्याला. सो आत्ताचं नाही माहिती, पण माझं लग्न झालं त्यावेळेस कन्व्हेन्सचा पण प्रॉब्लेम होता. त्यामुळे गोव्याला आम्ही वर्षभर होतो. त्यानंतर आम्ही गुजरातमध्ये शिफ्ट झालो. गुजरातमध्ये तर गुजराती भाषा, तर तिचा आणि माझा कधीच म्हणजे असा त्यामुळे मी तिथे प्रॅक्टिस करू शकले नाही. पण तिथे मग मी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इन्स्टिट्यूट होतं, तिथे मग मी जॉब केला. आणि ज्यावेळेस म्हणजे माझ्या म्हणजे मी कन्सिव्ह झाले, त्यावेळेस मला तिथले जे डायरेक्टर होते त्यांनी त्या पूर्ण ऑफिसची जबाबदारी, डायरेक्टरशिप मला माझ्यावर सोपवून ते बडोद्याला ब्रांच काढणार होते. परंतु समहाऊ मला काही म्हणजे तब्येतीच्या तक्रारीमुळे किंवा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं प्रिकॉशन म्हणून घरच्यांनी म्हटल्यापेक्षा मला पण थोडंसं हे होतं की आपण इतका प्रवास, कारण माझ्या घरापासून ऑफिस जवळजवळ 17 किलोमीटर होतं, तर तो तेवढा प्रवास म्हणजे झेपला गेला नसता. त्यामुळे मग मी तिथे प्रॅक्टिस नाही करू शकले. त्यानंतर मग आम्ही मुंबईत म्हणजे कल्याणमध्ये शिफ्ट झालो, डोंबिवलीहून कल्याण. तर त्यावेळी असं झालं की माझ्या म्हणजे नवऱ्याची जी नोकरी होती त्याची ट्रान्सफर झाली, तो दिल्लीला गेला आणि मुलगा माझा लहान होता. तर मुलाला सांभाळून, मुलाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती, त्यामुळे मुलाला सांभाळून मला फुल टाईम प्रॅक्टिस करणं किंवा जॉब करणं शक्य नव्हतं. मग मी छोट्या अगदी म्हणजे एका शाळेमध्ये, ऋतूची जी शाळा होती ती लेबर आणि वर्कर्ससाठी होती, म्हणजे तिथे जे कामगार काम करायचे, इमारती बांधकामाचं काम करायचे, तर त्यांच्या मुलांना काहीतरी म्हणजे सोयी किंवा सुविधा मिळावी म्हणून आपल्या बिल्डरनी, ऋतू बिल्डर जे मुकुंदभाई पटेल आहे, त्यांनी एक शाळा सुरू केली त्यांच्या ऑफिसमध्येच. तर मग तिथे माझे शिक्षक म्हणून नेमणूक केली. मग मी असा वेळेत बरोबर मग ॲडजस्ट करत मी सगळा माझा प्रवास चालू ठेवला. आणि आता पूर्णतः ज्यावेळेस मी म्हणजे माझा मुलगा पण बराच मोठा झालेला आहे आता, त्यामुळे मग मी वेळ पण देऊ शकते संस्थेला. आणि हे पूर्ण श्रेय संस्थेचं एक तर मेंढकी यांची साथ, अनिरुद्ध सर, मानसी मॅम यांची साथ आणि माझ्या नवऱ्याची ही संकल्पना. सो आणि त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास की आपल्या पश्चात सुद्धा ही म्हणजे सगळ्या व्यवस्थित सांभाळू शकते. तर त्यामुळे मग हा प्रवास असा सुरू आहे. मस्त, छान. आता एवढं तू बोलतीयस, पण घरातून एक आपल्याला खंबीर साथ असणं खूप गरजेचं असतं. आणि मला असं वाटतंय की ते संदीप दादा खूप छान प्रकारे तुझ्याशी
हे असतं. अगदी बरोबर. अगदी. तेही महत्वाचं असतं actually. हो हो, त्यांनी मला कधीही रोखलं नाही नाही. कुठली म्हणजे गोष्ट करण्याशिवाय. म्हणजे उलट मला असं वाटतं की आता माझा इतक्या दिवसांचा गॅप झाला आहे, तर मी म्हणजे करू शकेल की नाही, पण प्रोत्साहन पण नव्हतं तुला. पण नाही. आणि म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती त्याला माझ्यामध्ये क्वालिटीज हो. तर नाही नाही, तू करू शकतेस आणि तू कर. आणि समहाऊ त्यांनीच मला म्हणजे पुढे आणलं. हो. आणि इथे म्हणजे एक नमूद करायचं झालं तर मी कल्याण नवीन मंडळ जे आहे आपलं नवीन कल्याण मंडळ BJPचं, तर त्याची नुकतीच माझी म्हणजे महिला मोर्चा सरचिटणीस म्हणून पण अरे नेमणूक वा. झाली आहे. खूप तर खूप अभिनंदन. त्याचं पण श्रेय मी संदीपलाच देईल, कारण त्याची खूप इच्छा होती की समहाऊ माझ्यामुळे किंवा माझ्या करिअरमुळे किंवा माझ्या जॉबमुळे आणि माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे तू स्वतःचं असं काही करू म्हणजे शकली नाहीस, पण आता यशाच्या उंचीवर मी स्वतः तुला घेऊन जाईल. तर आता तू संस्थेमार्फत जे पण काय उपक्रम राबवतेस, तर त्याच्या म्हणजे समाजाचा तुला काय पाठिंबा आहे किंवा काय त्यांच्याकडे तुला पावती मिळतीये? निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल दोन्ही, आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, मला म्हणजे माझ्या तोंडावर निश्चितच मला छानच म्हणून म्हणजे पावती मिळाली आहे. कारण तुझ्यासारखं असं कोणी मागत नाही. मी मगाशी तुला म्हटलेलीस. ॲक्च्युली ना म्हणजे अनबिलिव्हेबल आहे हे सगळं, की अगदी छोटा म्हणजे आमच्या मनात पण नव्हतं की अशी संस्था वगैरे आपण स्थापन करावी आणि ह्याला एवढं यश मिळेल. म्हणजे इथे मला नमूद करावं वाटतं की राम लल्लाची जेव्हा प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर जेव्हा आपलं झालं त्यावेळेस आपण आपल्या ऋतूपासनं ते VG इन्फ्रा जे आहे आता नवीन काम सुरू आहे, तर त्या गणात्रा दादा, सौरभ दादा आणि विकी दादा यांची पण खूप साथ मिळाली. तर आपण दीपोत्सव केला आपल्या हनुमान मंदिराजवळ आणि त्यानंतर एक शोभायात्रेचं आपण आयोजन केलं होतं भव्य प्रमाणात. तर त्यामध्ये गणात्रा दादांनी केलेलं सहकार्य अगदी मला इथे नमूद करावं असं वाटतं. तर असे समाजातले मग काही लोक म्हणजे जोडत गेली संस्थेशी आणि जुळत गेल्यामुळे मग असे काही मोठे मोठे कार्यक्रम पण आपण देऊ शकलो. तर ती शोभायात्रा निश्चितच खूप छान झाली होती. त्यानंतर रावण दहनाचं तर आपलं होतोच, शिवाय मग आपण हे विधानसभा किंवा विधानपालिकेचे जे निवडणुका झाल्यात त्या विधान परिषदेच्या, त्यावेळेस आपण घरोघरी जाऊन लोकांना मतदान करायसाठी सुद्धा प्रोत्साहित केलं होतं. अगदी म्हणजे त्यांच्यासाठी मेंढकी काका जे आहेत तर ते खुर्ची आणि टेबल टाकून की तो कोणाचं कुठे मतदान आहे तर ते त्यानंतर आपण एक ऑटो रिक्षाची सुद्धा हे केली होती, व्यवस्था केली होती. आणि माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा तिचं वाडेघरमध्ये हे आलं होतं मतदान, तर तिला ते माहिती पण नव्हतं. तर मग अक्षरशः म्हणजे आपण गाडी काढून दिला. म्हणजे असं थोडंफार जसजसा परिस्थिती आली तसतसं आपण संस्थेच्या वतीने म्हणा किंवा स्वतःच्या याने करत राहतो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जो रामलल्लाचा कार्यक्रम म्हणजे हे होतं, दीपोत्सव होता किंवा अजून रावण दहनाचा आहे, तर हे आपल्या एकट्याचं काम नसतं. साहजिकच आपल्या समाजाची गरज लागते आणि त्यात विशेष म्हणजे तरुण पिढी आता जी नवीन येते, तर त्यांना तू जे तेव्हा येतात आपल्या सोबत, तर तू त्यांना काय संदेश देऊ शकते की ते अजून कसं त्यांनी पुढे योगदान द्यावं किंवा त्यांचा रोल अजून काय असावा पुढे? मला एकच असं वाटतं की मनुष्यबळ थोडंसं आम्हाला कमी म्हणजे पडतंय, म्हणजे व्याप वाढतोय, पण मनुष्यबळ निश्चितच कमी आहे आमच्याकडे. आम्ही म्हणजे 4-5 जण किंवा 6 जण म्हणू, कारण साहिल महाजन म्हणून म्हणजे जो आहे साहिलचा मला वारंवार म्हणजे साथ मिळते आणि त्याच्या भरोशावर आम्ही म्हणजे कुठलंही काम अंगावर घेतो. माझा मुलगा सुदीप, असे 5-6 जणच आम्ही म्हणजे कामं करत असतो. तर आणि अगदी शेवटी वेळेवर येणारी मंडळी आणि पहिलेपासून काम करणारी मंडळी, यात थोडंसं म्हणजे आमचं जे आहे, आम्ही अक्षरशः रावण दहनाच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी आम्ही
थकलेलो असतो, आमचे पाय सुद्धा म्हणजे हे देऊन देतात की आता तेवढा वेळ आम्ही उभं राहणार आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरशः आराम विश्रांतीची गरज असते आम्हाला सगळ्यांना. तर एकच की जितके जास्तीत जास्त मुलं किंवा तरुण यायला हवी, पुढे यायला हवे. आम्ही नेहमीच पण जपून टिकून राहणार आहे, हो, ते पुढच्या पिढीला आपण देऊ शकतो, सगळ्यांना कळायला पाहिजे. आणि इथे एकच म्हणजे आजकालची जी पिढी आहे त्याला म्हणजे ते कामाचं वर्गीकरण त्यांना खूप ते म्हणजे की स्टेजवर दिसणं म्हणजे त्यांना खूप अट्रॅक्शन असतं, पण त्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनत करायची त्यांची तयारी नसते. तर म्हणजे अगदी मागच्या वर्षीपर्यंत मी स्वतः अगदी जी काही आपण गिफ्ट्स आणली होती तर ती स्वतः स्टेजवर तर ते जरी प्रोफेशनल नसलं तरीही आपली अशी म्हणजे आपण कामाला असं कुठलं काम कमी किंवा असं न लेखता जर तरुण वर्गांनी पूर्ण एक जर आपण त्यांच्यावर सोपवू शकलो त्यांना द्यायचंय तर आतापासून जर ते शिकत गेले तर ती संस्कृती आपली टिकून राहणार. आणि त्यांनीच काय होईल की आपल्या संस्थेची पण पुष्कळ म्हणजे एक मोठी होईल संस्था, किंवा जेवढे जास्त तरुण वर्ग म्हणा किंवा जेवढं मनुष्यबळ आपलं वाढेल तर तो निश्चितच खूप फायदा होईल. सोनाली, आता आपण लहानपणापासून ते आपण जसं मोठं होत जातो आपल्या आयुष्यावर प्रत्येक म्हणजे येणाऱ्या व्यक्तीचा प्रभाव तो चांगला असेल किंवा वाईट असेल पडतच असतो. त्यातून आपलं व्यक्तिमत्व आपलं घडत जातं, बरोबर. तर तुझ्या आयुष्यावर असा वाईट तर आपण नाहीच बोलायचं आहे, मग चांगला प्रभाव असा कोणाचा आहे, त्याच्यामध्ये तू कोणाकोणाचं नाव घेऊ शकतेस? बोलायचं असं नाही वाईटावर, पण प्रेरणास्थान माझे मी सांगू इच्छिते की माझे प्रेरणास्थान म्हणजे मला प्रेरणा मिळाली माझी मामी खूप म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे तिचा प्रवास सगळा, तसंच इथे नमूद करण्यासारखा माझा दादा तो सुद्धा खूप म्हणजे कर्तृत्ववान आहे. कारण खामगावसारख्या लहान शहरामध्ये गावामध्ये राहून त्यांनी ME त्याचं शिक्षण कंप्लीट करून तो ज्यावेळेस त्यांनी आता त्याची स्वतःची त्यांनी सॉफ्टवेअर एजन्सी सुरू केलेली आहे, पण तो कॅपजेमिनीचा व्हाईस प्रेसिडेंटसुद्धा होता. सो तो एकदम शांत आणि त्याला कधीही कुठल्याही कामाची लाज सुद्धा त्यांनी बाळगली नाही. मुंबईसारख्या ठिकाणी त्याचे राहून तो आईवडिलांसाठी कोविड काळामध्ये खामगावला शिफ्ट झाला, तर शेतीपासून सगळं बघतो तो तिथे. असा माझा दादा की अगदी त्याने आम्हाला सगळ्या बहिणींना आमच्या ज्या काही अडचणी आल्यात त्या सगळ्या अडचणीमध्ये खंबीरपणे आमच्या पाठीशी त्याने तर त्याच्याकडनं सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. माझी बहीण, इवन माझी वहिनी, दादाचीच म्हणजे एकच दादा, तर ती वहिनी सुद्धा आपण युजली आपण बहिणी किंवा यांच्यामध्ये असं थोडंसं डिस्क्रिमिनेशन असतं की आपण वहिनीला एवढं जवळची मला नाही, पण आमच्याकडे वहिनीसुद्धा माझ्या खूप जवळची आहे. मी सगळ्या गोष्टी अगदी त्याच्याशी शेअर करू शकते. सो माझी वहिनी झाली. माझी बहीण म्हणजे बहिणींबद्दल बोलायचं झालं तर एक बहीण माझी MSc मॅथ्स शिक्षण तिचं झालेलं आणि तीसुद्धा खूप म्हणजे प्रचंड आध्यात्मिकसुद्धा आहे आणि हुशारसुद्धा आहे, कर्तव्यदक्ष आहे. आणि तिच्यामुळे मी स्वामी विवेकानंद मिशन, रामकृष्ण मिशन, आणि ती मला अगदी लहान असल्यापासून घेऊन जायची आणि सगळे तिथले प्रोग्राम वगैरे मग शिबिरं मी अटेंड करायची. सो तिच्याकडनं मला बरेचसे म्हणजे रामकृष्ण परमहंस किंवा मा शारदा यांच्याबद्दल गोडी निर्माण झाली. तर विशेष तिचं नमूद करू इच्छिते, तिच्याकडनं पुष्कळ म्हणजे प्रेरणा मिळाली. तसंच माझी बहीण जी आज म्हणजे क्लास 1 ऑफिसर आहे, कमला नेहरू कॉलेज आहे नागपूरचं,
तिथे ती HOD आहे आणि लिप गोल्ड मेडल मिळालं आहे तिला. आपले जे APJ अब्दुल कलाम होते त्यांच्याकडनं तिला 2 गोल्ड मेडल मिळाले आहेत. सो आमच्या म्हणजे फॅमिली किंवा कुटुंबामध्ये तो म्हणशील ना, मी अगदी खालच्या पायरीवर आहे. माझे भाऊ बहीण सगळे अगदी म्हणजे त्यांनी सगळे उंचीचे. तसंच म्हणजे संदीप बद्दलही मला नमूद करू म्हणजे करावं असं वाटतं. तर मी बघितला नाही आहे त्याचा प्रवास, म्हणजे माझ्या लग्नाआधीचा प्रवास मी बघितला नाही आहे. पण संदीपचं एक विशेष म्हणजे मला की तो मला नेहमी सांगतो की आम्ही सगळ्या म्हणजे आमच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्यामध्ये आम्ही सगळ्यात गरीब होतो म्हणून. आणि मग ते सगळं म्हणजे जे काही त्याला असं वाटायचं किंवा हे, आणि आज तोच म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या एका ह्याच्यावर यशाच्या शिखरावर पोचला आहे. शिवाय अजून म्हणजे मला इथे खूप आवर्जून सांगावंसं वाटतं की म्हणजे मी किंवा माझा मुलगा आमचे जे खाण्यापिण्याचे जेवढे नखरे आहे ना, माझ्या नवऱ्याला तू काहीही दे, संदीपला तू काहीही दे, खूप छान आणि आवडीने खातो तो. शिवाय तर सो मला ना असं टेन्शन तुला म्हणजे असा तो प्रश्न होता ना की घरचं करू नाही बाहेरचं, तर याचं पूर्ण श्रेय मी संदीपला देईल की त्यांनी मला कधीच म्हणजे असं हे नाही केलं की स्वयंपाक राहिलाय तर तू कशाला जातेस बाहेर किंवा अरे हे राहिलंय. उलट आणि म्हणजे मला असं वाटायचं की हा काही दिवसासाठी येतो, म्हणजे दिल्लीला होता, आता तो सध्या पुण्याला आहे, तर तो फक्त शुक्रवार शनिवार रविवार इथे असतो. तर अरे आपण घरचं काहीतरी बनवून किंवा त्याला आवडीचं काहीतरी बनवून द्यावं. तर मला असं वाटायचं आणि त्याला असं वाटतं की नाही मी काही दिवस आहे तर तू नाही माझ्यासोबत चल किंवा टाइम स्पेंड कर. आपण त्याचे म्हणजे त्यांनी मला पुष्कळ म्हणजे मी तेवढी तापट पण होती दोघांमध्ये ऍक्च्युली तेव्हाच आपण काहीतरी करू इच्छित म्हणजे करू शकतो. आणि म्हणजे त्याची मदत आणि साथ खूप आवश्यक असते. बरोबर बरोबर. तर अजून तुला एक प्रश्न विचारते सोनाली, की तुझं जे करिअर आहे ते थोडंसं मागे पडलंय, नंतर तू या कार्याकडे म्हणजे सामाजिक कार्याकडे वळलीस. जर तू हे दोघंही नसते तर तुला काय व्हायला आवडलं असतं? मी खूप काही म्हणजे माझ्या इच्छा आणि हे खूप काही होतं. म्हणजे अगदी हसू येईल ऐकलं तर. मी खूप धाडसी होती लहानपणापासूनच म्हणजे. आणि माझ्या ज्या बहिणी होत्या ना त्या घरातलं बघायच्या आणि मला घरात राहायला अजिबात आवडायचं नाही. मी काय म्हणजे त्यांची सगळी कामं बाहेरची मी करायची. सो आणि माझ्यामध्ये हिंमत पण खूप होती. तर मला कधी असं वाटायचं म्हणजे दादानी मला एकदा सजेस्ट केलं होतं की डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून. त्यावेळेस किरण बेदी खूप चर्चेत होत्या आणि माझी पर्सनॅलिटी पण तशी होती. तर दादाला खूप असं वाटायचं की तू त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतेस तर तू कर त्याच्यामध्ये. त्यानंतर पण मला इवन पायलट वगैरे साठी पण म्हणजे जी सगळं क्वालिफिकेशन लागतं तर ते होतं, क्वालिटीज होत्या. पण समहाऊ म्हणजे आपल्या जनरेशनच्या वेळेस एवढ्या साधन सामुग्री नव्हत्या किंवा एवढा म्हणजे आपल्या वडिलांकडे वगैरे एवढा पैसा वगैरे पण म्हणजे कमतरता. आणि शिवाय आम्ही कसं एक लहान गावामध्ये शिकलेलो वाढलेलो. सो आता थोडेसे रिस्ट्रिक्शन आले आणि वकिली व्यवसायाकडे वळले. तर वकिली व्यवसाय हे एक उत्तम व्यवसाय आहेच आणि त्यामध्ये धाडस आणि जिद्द आणि अभ्यासू वृत्ती पण तेवढीच गरजेची असते. तुझी एकूण पर्सनॅलिटी ना नेतृत्व करण्यासारखी आहे. म्हणून तू ज्या पण क्षेत्रात जाशील ती तू नेतृत्व करणारच आहेस असं मला वाटत नाही. मी घेऊन चालू शकते परंतु मला चालण्यासाठी काहीतरी कोणीतरी नेतृत्व करावं. पण त्यासाठी ना एक बर्फाची लादी डोक्यावर ठेवणं गरजेचं असतं. ते मी नाही म्हणजे समहाऊ लवकर चिडते म्हणा किंवा खूप वारंवार मी एकच गोष्ट नाही हे करू सांगू शकतात. म्हणजे समहाऊ मला असं म्हणू शकते की मी 3 वेळा सांगेल तुम्हाला की अरे शांत राहा, अरे शांत राहा, म्हणजे हे चांगलं दिसत नाही. चौथ्यांदा जर हे झालं तर माझं थोडंसं पेशन्स संपलेला असतो, इम्बॅलन्स होते मी त्यावेळेस. तर निश्चितच म्हणजे आहे ती क्वालिटी जरी असली तरी पण याच्या मला ओव्हरकम करावं लागेल माझा जो.
बरं, आता आपण पुढे ना काही म्हणजे समाजामध्ये काही मिथ्स आहेत, म्हणजे मिथक म्हणतो आपण, तर ते तू क्रॉस करून त्याच्यावर जे खरं असेल तर तू आम्हाला निश्चितच थोडक्यात सांगायचं, हो किंवा नाही. आणि जर तुला वाटलं की मला इथे हो किंवा नाही मध्ये मी देऊ शकत तर तिथे तू बोलू शकतेस, म्हणजे पूर्ण आम्हाला कळेल. चालेल. सोनाली, असं मिथ आहे की सामाजिक कार्य हे फक्त श्रीमंत लोक किंवा NGO वाले तेच करू शकतात? नाही, अजिबात नाही. अच्छा, हे चुकीचं आहे. समाजसेवा म्हणा किंवा कोणाची ज्यांना आतून अशी एक इच्छा असते की आपण मदत करावी, ते सर्व इव्हन म्हणजे मला इथे नमूद करावं असं वाटतं आहे की समाजसेवा आपण घरातून सुद्धा करू शकतो, घर बसल्या. काही एक आपल्यावर बंधनं घालून, जसं एक छोटंसं मी तुम्हाला सांगू शकते की खिडकी बाहेर कचरा न टाकणे. बरेच जण आता आपण सोसायटीमध्ये राहतो, सोसायटीमध्ये बिनधास्त खिडकीमधून पाणी टाकतात, मुलं असतात, चॉकलेट रॅपर टाकतात. तर ह्या म्हणजे कचरा न करणे हे आपण घरातून सुद्धा, म्हणजे ती एक समाजसेवाच. म्हणजे मला तरी असं वाटेल की घाण करून आपण तो परिसर खराब करतो, याचा इफेक्ट समहाऊ म्हणजे समाजावरच होतो, आरोग्यावर होतो. तर समाजसेवा ही आपण घर बसल्या आणि कोणीही करू शकतं. सामाजिक कार्य करणे म्हणजे फक्त दानधर्म करणे असं काय मिथ आहे? नाही. दानधर्म, यथाशक्ती दानधर्माचं जे काही म्हणजे पुण्य म्हणा किंवा जे काही हे तर ते तर आहेच, म्हणजे ते तर मिळतंच. पण ज्यांच्याजवळ म्हणजे जे करू शकत नाही किंवा पैसा अभावी वगैरे सुद्धा आपण करू शकतो ना. बऱ्याचशा गोष्टी आहे की आपल्या बाजूला राहणारे लोक असतात, त्यांना आपण म्हणजे त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आपण मदत करू शकतो. एखादा रुग्ण आहे किंवा आजारी आहे, आपण निश्चितच म्हणजे अशा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आहोत की कमीत कमी आपण त्याला दवाखान्यापर्यंत सोडू शकतो, एक फळं घेऊन जाऊ शकतो किंवा. तर असं नाही आहे की याच्यासाठी आपण खूप दानधर्म आणि खूप लाखो रुपये खर्च करून नावासाठी फक्त. बरेचदा असं दिसलं जातं की बरेच जण समाजकार्य हे फक्त दाखवायसाठी करतात की आपलं व्हिडिओ काढून की आपण काय प्रगती, म्हणजे हेच मला म्हणायचं होतं. तर ते चूक आहे. तर त्याला तुम्ही कोणाला केलेली मदत किंवा असं नाही म्हणू शकत. पुढचं असं मिथ आहे की समाज लगेच बदलतो, म्हणजे परिवर्तन लगेच होतं समाजामध्ये? नाही, परिवर्तन यायला खूप काळ लोटावा लागतो. लवकर परिवर्तन येऊच शकत नाही आणि होऊच शकत नाही, कारण त्यासाठी तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहता आलं पाहिजे. कारण बऱ्याचशा आता जुन्या आपल्या ज्या सती प्रथा होत्या, सती वगैरे, तर ते म्हणजे बंद करण्यासाठी किंवा त्याच्यावर हे करण्यासाठी कितीतरी लोकांना खूप असं म्हणजे परिश्रम घ्यावे लागले आणि म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहले म्हणून त्यांना यश मिळालं. म्हणजे मुलींना शिक्षण, तर त्यावेळेस तर त्यावेळेस लोक दगडं मारायची त्यांना. आणि मग ह्या सगळ्या अडचणींवर मात करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणंच झालं ना. तर आणि इतक्या लवकर परिवर्तन नाही होत. सामाजिक कार्य केलं तर आयुष्यभर त्यातच अडकावं लागतं असं काय आहे? नाही, असं नाही आहे. म्हणजे मी जसं आधी म्हटल्याप्रमाणे की समाजकार्य म्हणजे अगदी बाहेर जाऊन तुम्ही अगदी सेवा करणं किंवा असं फोटोसाठी किंवा यांच्यासाठी हे करणं असं नाही आहे. तुम्ही अगदी म्हणजे कॅज्युअली किंवा असं अगदी
सहजरित्या सहजरित्या जी गोष्ट कोणाला आपल्याला म्हणजे मदत करणं किंवा असं करणं म्हणजेच. आणि त्यातून आपल्याला जो मिळणारा आनंद असतो ना, म्हणजे भलेही ती व्यक्ती आपल्याला प्रशस्तीपत्र देऊ किंवा न देऊ, पण त्या रात्री जी आपल्याला अशी शांत झोप लागते आणि आपण कोणाला तरी खरंच म्हणजे गरजेच्या वेळेस मदत केली, बरोबर. हे एक सॅटिस्फॅक्शन पण खूप मॅटर करतं. आता समाजातील समस्या सोडवणं हे फक्त सरकारचंच काम आहे? अजिबात नाही. म्हणजे आपला जो देश आहे तो आता इतका मोठा आणि इतके तरतरेचे लोक आहेत त्यामध्ये, की अगदी छोटंसं उदाहरण म्हटलं ना तर आपल्या रेल्वेमध्ये म्हणजे वॉशरूममध्ये साखळी बांधून मग्गे ठेवावं लागतात, कारण ते मग्गे सुद्धा चोरीला जातात. तर सरकार कुठे कुठे लक्ष देणार? म्हणजे रेल्वे रुळाचे ते हे पण लोखंड सुद्धा काढून घेतात. म्हणजे बरेच असं म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. लावलेल्या डस्टबिन, आता जे आपले एक्सप्रेस वे वगैरे असतात तर ते सुद्धा लोक काढून नेतात. तर अशा वेळेस म्हणजे सरकार कुठपर्यंत म्हणजे आणि म्हणजे किती लोकांवरती वॉच ठेवू शकते? ही नैतिक जबाबदारी आहे सगळ्यांची की असं मला वाटतं. आपण भारताचे नागरिक आहेत तर आपलीही काहीतरी समाजाला देणं आहे, तर प्रत्येकाने सतर्क राहायला हवं, सतर्क राहायला पाहिजे आणि सहकार्य करायला हवं. बरोबर. सामाजिक कार्य केल्यानंतर लोक लगेच प्रसिद्धी किंवा मान्यता देतात, ही गोष्ट खरी आहे? नाही, अजिबात नाही. बरेच वेळा म्हणजे मला असंही ऐकण्यात आलं, म्हणजे ते समाजकार्य नाही आहे. मी म्हणजे केलेली एक मदत म्हणा किंवा असं मदतही नाही म्हणू शकत, एक गरजेच्या वेळेस दिलेला हात. तर बरेच वेळा असं म्हणजे मी माझ्या ऐकण्यात पण आलेलं आहे की हिला म्हणजे खूप वेळ असतो घरात, एवढं काम नसतं, दोघंच जणच असतात, आई आणि मुलगा, आणि नवरा कधी कधी येतो, त्यामुळे हिला काही काम नसतं, त्याच्यामुळे ही सहज वेळ देऊ शकते असे म्हणणारे पण खूप जण आहेत. त्यासोबतच माझी एक मैत्रीण इथे नमूद करते मी की तिने मला म्हणजे एकदा असं म्हटलं की सोनाली, तुझा नंबर ना आम्ही 24/7 हेल्पलाईन नंबर म्हणून सेव्ह केला आहे की आम्हाला गॅरंटी आहे की तुला केव्हाही फोन केला तर तू निश्चितच आम्हाला मदत करशील आणि कधीच विचार करणार नाही आणि धावून येशील म्हणून. इथे ॲक्च्युली आपला हा वैयक्तिक पॉडकास्ट नाही आहे, नाहीतर मी खरंच माझे खूप सारे अनुभव आहेत जे माझ्याबद्दल म्हणजे आहेत, ते मी नाही शेअर करू शकत इथे, पण जे तुला कॉम्प्लिमेंट मिळाली ना मैत्रिणीकडनं ती अगदी खरी आहे. असं काही नाही आहे, पण मला आवडतं, म्हणजे मला खरं आवड पण आहे त्या गोष्टींची. आणि समहाऊ म्हणजे मला असं म्हणजे काही एखादा खूप कुठे अडचणीत कोणी असेल तर ते माहिती नाही कुठून धैर्य येतं आणि मी त्यावर मात करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचितच कोणाला म्हणजे आठवण येत असावी माझी त्यावेळेस. प्रत्येकाचे आवडते काहीतरी छंद असतात, कारण ते छंद आपण म्हणतो की ते जिवंत ठेवावे, तर आपल्यातलं एक लहान मुलं असतं ते जिवंत राहतं, बरोबर, आपल्याला जगण्याला एक नवी उमेद मिळते. तर तसं तुझा एखादी काही छंद असेल, वाचन असेल किंवा काय एखादं, तर त्याबद्दल आम्हाला सांग, किंवा पुस्तक तुझं आवडीचं काहीतरी. अगदी नक्की. छंद म्हणाल तर मला स्विमिंग, ड्रायव्हिंग, माझं खूप वेगळे छंद आहेत. म्हणजे जे मी लिटरली दिल्ली ते अमृतसर ड्राईव्ह केलेलं आहे आणि याचंही श्रेय मी माझ्या नवऱ्याला देईल, कारण त्याला ड्रायव्हिंग आवडत नसल्या कारणाने समहाऊ मला प्रवासात गाडी मिळते आणि मी हे करता दिल्ली ते अमृतसर प्रवास केलेला आहे. त्यानंतर मी कुलू मनालीमध्ये सुद्धा ड्रायव्हिंग केले की जिथे ड्रायव्हिंग इज माय पॅशन. त्यानंतर स्विमिंग पण मला प्रचंड आवडतं, पण समहाऊ आता माझ्या शरीरयष्टीमुळे आणि वयामुळे ते मी कंटिन्यू करू शकले नाही. बॅडमिंटन, मी टेबल टेनिस मध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असताना मला स्टेट लेवलचं सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे. तर टेबल टेनिस, बॅडमिंटन हे आवडते खेळांमध्ये.
त्यानंतर पुस्तक किंवा ग्रंथ म्हणशील तर भगवद्गीता वर्ग, गीता संथा वर्ग आपण हनुमान मंदिरात ज्या मंजिरी ताई आहेत त्यांनी सुरू केला होता. त्याचं इनिशिएटिव्ह पण आपणच घेतलं होतं. म्हणजे मला खूप इच्छा होती त्यांच्याकडनं शिकायची आणि ते सगळं जुळून आलं आणि मंजिरीताईंकडनं भगवद्गीता शिकायला मिळाली. सो भगवद्गीता आवडतं. तसंच एक स्तोत्र मंत्राचे रहस्य म्हणून एक पुस्तक आहे. माझ्या मैत्रिणीने ते मला गिफ्ट केलं होतं. त्याबद्दल मला म्हणजे उल्लेख करायचा आहे की त्यामध्ये सगळं असं नमूद केलेलं आहे की आपण जे आजकालची मुलं म्हणतात की मुहूर्त हे काही नसतं, सगळे दिवस सारखे असतात आणि सगळं हे, तर त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की मुहूर्त का बघायचा असतो. तर त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे आणि खूप अगदी सोप्या शब्दामध्ये त्यांनी लेखिकेनी हे केलेलं आहे, समजवलेलं आहे की 365 दिवस तुम्ही एक डायरी मेंटेन करा आणि तुम्ही त्यामध्ये नमूद करा की आज सपोज एक बशीचं त्यांनी उदाहरण घेतलं की एक बशी मुलांनी फोडली, तर आज ही तारीख पण मला राग आला नाही आणि तीच बशी अजून कोणीतरी किंवा त्याच मुलाकडनं कप निसटला हातातून, पण त्या दिवशी मात्र मला खूप प्रचंड राग आला आणि मी खूप प्रचंड चिडले. तर हे का? तोच कप किंवा तीच बशी, तोच मुलगा, तोच प्रसंग, पण मग ह्या सगळा ग्रहांचा खेळ असतो की त्यावेळेस जे आपले ग्रह आपल्या याच्यामध्ये असतात, पत्रिकेमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये फिरत असतात, तर त्यावेळेस आपण खूप कूल असतो. एक प्रसंग असा असतो की म्हणजे प्रसंग सेम, पण त्या दिवशी आपण एकदम सामान्य आपलं आचरण असू शकतं किंवा कूल असू शकतो, पण तेच ज्यावेळेस आपले ग्रह अनिष्ट असतील तर त्यावेळेस आपण म्हणजे त्याचा वेगळाही परिणाम होऊ शकतो. आपण चिडू शकतो, त्या मुलाला मारू शकतो किंवा हे. तर ह्या एक छोटंसं होते हे उदाहरण देऊन त्यांनी सांगितलंय की यासाठी मुहूर्त. आता सपोज जर मी पाहिलं नाही, पत्रिकेनुसार मुहूर्त घरच्यांनी बघितलं नाही आणि त्या म्हणजे लग्न ठरवलं की या मुहूर्तावर आपण करून टाकू, जाऊ द्या, मुलगा मुलगी म्हणजे मिया बीबी राजी तो क्या करे जगा काजी, थोडक्यात तर आपण आटपून टाकू हा कार्यक्रम. पण त्या दिवशी त्या मुलाचे किंवा मुलीचे जर ग्रह अनिष्ट असतील आणि तर त्या मुलीला किंवा मुलाला त्या ह्याच्यामध्ये लग्नामध्ये रस राहील का, किंवा ती चिडचिड करेल किंवा तिचं काहीतरी काही ना काहीतरी म्हणजे त्याचा परिणाम त्या दिवशी किंवा त्यावेळेस जाणवेल. त्यासाठी मुहूर्त बघणं हे खूप गरजेचं आहे. तर ते एक पुस्तक खूप छान. आता हे पुस्तक मी म्हणजे वाचले. नाव एक वेळा मला परत. स्तोत्र मंत्राचे रहस्य. स्तोत्र मंत्राचे रहस्य. तर तू आता वाचनाबद्दल म्हटलं, पण या मध्ये मला एक गंमत सांगावीशी वाटते की मला अजिबात वाचनाची आवड नाही, वाचायला आवडत नाही. खूप आवडतं. इथे मी तुला सांगते की माझी मामी म्हणजे तिला टेन्शन यायचं की ही अभ्यास करत नाही, काहीच वाचत नाही. तर ती लिटरली काय करायची, मी परीक्षेला जायच्या आधी माझे म्हणजे वाचायची, म्हणजे जे धडे लेसन्स असायचे ती स्वतः वाचायची. म्हणजे ही नापास झाली तर किंवा ही फेल झाली तर हिला लिहिता नाही आलं तर की माझ्या कानावर पडेल. आणि ही गंमत मला इथे सांगावीशी म्हणजे वाटते. किती छान. मस्त. कोणत्याच संकटासमोर कधीच नाही हारले, कोणत्याच संकटासमोर कधीच नाही हारले. मातीतूनही उभं राहता येतं, मातीतूनही उभं राहता येतं, हे शेतातल्या बियांकडून मी शिकले. अरे वा. शेतातल्या बियांकडून मी शिकले म्हणण्यापेक्षा मीही तुझ्याकडनं प्रेरणा घेऊन खूप काही शिकले आहे. कारण मी सर्वांना या निमित्ताने सांगू इच्छिते की सोनाली बोबडे ही माझी नेबर आहे आणि माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल म्हणून मला एवढं छान शेजार मिळालं आहे खरंच. तर सोनाली, तू आलीस आणि या पॉडकास्टमध्ये
सहभागी झालीस, त्यामुळे तुझे मनापासून आभार आणि तुझ्या पुढील वाटचालीला खूप खूप आणि खूप मनापासून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. पण तू मला बोलवलंस कारण मला असं वाटतच नाही की मी म्हणजे असं कोणी मला म्हणजे बोलवावं किंवा बोलवतील आणि असा इंटरव्ह्यू वगैरे होईल. हा माझ्यासाठी अगदी छान वेगळा एक अनुभव तुझ्यामुळे मला मिळाला. त्याबद्दल तुझे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.